काय रे बाळा, झोप येत नाहीये ना इथे बाहेर? नाही नाही, असं काही नाहीये. तू नाही झोपली अजून? माझं बाळ इथे बाहेर तळमळत आहे आणि मी तिथे आरामात झोपेन का? माझं एक एक काम कर, तू आमच्या खोलीत येऊन झोप, इथे झोपू नकोस. चल. आई तू टेन्शन नको घेऊ ग, तू जाऊन झोप, मी आहे. अरे असं काय करतो? लहानपणी आहे ना, तू अभ्यास नाही केला किंवा काही चुकीचं वागलास ना की शिक्षा म्हणून तुला आम्ही इथे झोपवायचो. आम्ही सगळे तिथे आत आरामात झोपणार निवांत आणि तू इथे असा बाहेर. आई उलट मला ही जागा खूप आवडली. लहानपणीच्या आठवणींमध्ये मला कधी झोप लागेल मला सुद्धा कळणार. तू काळजी नको करू, खरं सांगतो, तू जाऊन झोप. मी तुझ्यासाठी गरम गरम हळद दूध आणू का? दूध? नाही नको. चहा बनवशील का? चहा? पण चहा घेतल्यावर झोप येणार आहे का तुला? हो, चहा पिऊन मला मस्त झोप लागेल. बरं थांब, आणते. जयदत्त काळे, काय वेळ आली आहे, चहा पिऊन झोपायची वेळ आली आहे तुमच्यावर. डोकं दुखते यार. आता डोक्याला हात लावून काय उपयोग आहे? घरच्यांचं ऐकायचं नाही, बाहेरच्यांना समजून नाही घ्यायचं, अशी कोपऱ्यात झोपायची वेळ येणारच ना. चुकीचं बोलतेस वहिनी तू. कुणाचं ऐकायचं, कुणाला समजून घ्यायची ही वेळच येऊ देत नाही. हा जो ऍटिट्यूड आहे ना, त्याच्यामुळे तुझ्यावर ही वेळ आली आहे. आता भोगा आपल्या कर्माची फळं. आता कसं करेक्ट बोललीस. सगळ्यांना आपल्या कर्माची फळं भोगावीच लागणार आहेत. आज मी, उद्या तू, नंतर ती रिया वर्दे, सगळ्यांना भोगावं लागणार आहे. क्यों व्यर्थ डरते हो, क्यों व्यर्थ चिंता करते हो. आत्मा ना मरती है ना पैदा होती है. गुड नाईट. गुड नाईट. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ऍप.